नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी मधील तुमच्या वर्गातील अपूर्णांकाची तुलना या टॉपिक मध्ये आज आपण अपूर्णांक, समछेद अपूर्णांक, भिन्नछेद अपूर्णांक, त्यांची तुलना, अंशाधिक अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, पुन्हा त्यांची तुलना, त्यावरील क्रिया किंवा त्यावरील आधारित प्रश्न आणि अपूर्णांकांची पटीमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते आपण अभ्यासणार आहोत. ओके, जे काही आपल्याला पॉइंट आज अभ्यासाचे ते मी या ठिकाणी हायलाइट केले, तुम्हाला या ठिकाणी दिसत असतील बोर्डवर. ओके, या सर्व पॉइंटला आपल्याला एक एक करून विशेषतः तुम्हाला प्रत्येक पॉइंटची बेसिकली नॉलेज देऊन मी तुम्हाला त्या पॉइंटला आता क्लिअर करणार आहे. ओके, बघा सर्वात अगोदर अपूर्णांक. आता अपूर्णांक आपण बरेचसे, आता आपला टॉपिकच हा जवळपास पूर्ण युनिटच अपूर्णांकावर डिपेंड आहे. ओके, म्हणजे अपूर्णांक म्हणजे जवळपास तुम्हाला छेद व अंश हे 100% तुम्हाला आता या पूर्ण याच्यामध्ये क्लिअर झाले असतील या ठिकाणी. आता बघा, समछेद अपूर्णांक आणि भिन्नछेद अपूर्णांक ही थोडीशी नवीन कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी. सम म्हणजे सारखा, भिन्न म्हणजे वेगळा. हे तर समानार्थी शब्द तुम्हाला निश्चित माहितच असतील, त्यात काही शंका नाहीये. परंतु समछेद, आता या ठिकाणी छेदच दिलेला आहे, मग या ठिकाणी सम म्हणजे सारखा छेद असणारा अपूर्णांक, थोडक्यात त्याविषयी माहिती देतो मी. त्यानंतर भिन्नछेद म्हणजे वेगवेगळा छेद असणारा अपूर्णांक. त्याच पद्धतीने आपल्याला सम अंश म्हणजे अंश जर का सर्व अपूर्णांकाचे सारखे असतील तर तेही आपल्याला पाहिजेत अपूर्णांक. मग त्यावेळेस त्यांची तुलना आपण करणार आहोत. तर मग त्यांची तुलना करण्यासाठी आपल्याला दिलेल्या कन्सेप्ट कशा प्रकारे उपयुक्त ठरणार आहेत, कशा प्रकारे उपयोगी ठरणार आहेत हे आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत. ओके, बघा आता या ठिकाणी अपूर्णांक. आता अपूर्णांक लिहिते वेळेस आपण एकूण पूर्ण भागापैकी, ओके, एकूण पूर्ण भागापैकी आपल्याला काही मोजकाच भाग विचारलेला असतो, त्यापैकी काही भाग विचारलेला असतो. जसं की आता ही पूर्ण दिलेला एक फिगर आहे, त्यामध्ये मी त्याचे 2 पार्ट करतो समान. ओके, मी थोडक्यात अपूर्णांक कशा पद्धतीने तयार होतात किंवा आपण ते कशा प्रकारे उपयोगात आणतात हे या ठिकाणी आकृतीच्या सहाय्याने तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. बघा, या ठिकाणी ही पूर्ण संख्या आहे, त्याचा आपण अर्धा पार्ट केलाय. ओके, पुन्हा त्याचा जर काही एक पार्ट केला आपण तर त्याचे 4 समान पार्ट झाले जातात. किती पार्ट झाले? समान 4. म्हणजे समान भागापैकी काही भाग. ओके, म्हणजेच आता या ठिकाणी 4 समान भागापैकी आपल्याला या ठिकाणी आता पुन्हा थोडक्यात हा एक जो पार्ट आहे तो आपण रंगवूया. ओके, आता यामध्ये मी रेषा मारून ड्रॉ केलेला आहे, म्हणजे थोडक्यात या पार्टला रंगहीन पार्ट केलेला आहे. ओके, आता एकूण पार्ट किती होते? सगळे 4. ओके, सारखेच पार्ट, समान पार्ट आहे. 4 पार्ट पैकी मी तुम्हाला या ठिकाणी या 4 पार्ट पैकी एकच पार्ट काय केलेला आहे? रंगहीन केलेला आहे, किंवा त्यामध्ये आता आपण तो भरलेला आहे समजा. ओके, मग तुम्हाला या ठिकाणी असं म्हणता येईल की ह्या एकूण संख्येपैकी जे काही संख्या असतील त्यातल्या एवढ्या जे काही ज्याला संख्या आहेत त्या रंगहीन संख्या दिलेल्या आहेत. मग तुम्हाला या ठिकाणी या एकूण जेवढे पार्ट आहेत ते छेदामध्ये लिहून त्यापैकी फक्त एक पार्ट रंगवलेला आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी 1/4 दिलेली संख्या अपूर्णांकामध्ये दिलेली पार्ट हा अपूर्णांकामध्ये अशा प्रकारे दर्शविता येतो. ओके, 1/4 याप्रमाणे. त्यानंतर तुम्हाला थोडक्यात जर काय या ठिकाणी 2 पार्ट जर दर्शवलेले असतील तर या ठिकाणी तुम्ही 2 पार्ट जर रंगवलेले असतील आणि समान पार्ट पैकी रंगवलेले पाहिजे. ओके, मग या ठिकाणी काय म्हणू शकता तुम्ही की 2/4 जेवढे एकूण पार्ट आहेत, एकूण पार्ट हे छेदामध्ये असतात, तर त्यापैकी जे काय पार्ट आपल्याला सांगायचे ते अंशामध्ये असतात. आणि अंशामध्ये आणि छेदामध्ये जी संख्या दर्शवलेली असते त्याला अपूर्णांक असे म्हणतात, लक्षात ठेवा. ओके, काय म्हणतात? अपूर्णांक. तुम्हाला अशा आकृतीवर बरेचसे प्रश्न विचारलेले आहेत की या दिलेल्या आकृतीमध्ये जो पार्ट आहे तो तुम्हाला अपूर्णांकामध्ये कशा प्रकारे दर्शविताल. ओके, किंवा समछेद अपूर्णांकामध्ये यालाच आपण आता या ठिकाणी 1/2 म्हणजे 2 4
आणि बे दोन्ही बे एक बे अशा पद्धतीने त्याची म्हणजे तुम्हाला ते समतुल्य अपूर्णांकातही घेऊन जाता येतो. म्हणजे त्याला पर्यायामध्ये तुम्हाला 2/4 हे परफेक्ट याचं उत्तर तुम्हाला शोधता येईल. आता 4 हे होल पार्ट आहेत, 1 2 3 4 म्हणून एकूण पार्ट हे नेहमी छेदामध्ये असतात, लक्षात ठेवा. ओके, अपूर्णांक ज्यावेळेस आपण बघत असतो, अपूर्णांक संख्या ज्यावेळेस आपल्याला दिलेली असते, जसं की आता या ठिकाणी मी 2/8 लिहितोय, म्हणजेच 8 ही पूर्ण पार्ट आहेत, पूर्ण होल नंबर आहेत, त्यापैकी 2. ओके, त्यापैकी 2, यापैकी 8 पैकी 2 पार्ट हे या ठिकाणी दर्शवायचे. मग ते 2 पार्ट काय दर्शवितात, मग ते एखाद्या वेळेस महिलांची संख्या दर्शवतील, मुलांची संख्या दर्शवतील किंवा शाळांची, मग ते वेगवेगळे प्रश्नानुसार त्या ठिकाणी ऑब्जेक्ट लावून जाईल त्या ठिकाणी. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी असे समान पार्ट कितीही तयार करता येतात. मग आता जर का मी या ठिकाणी हा एक आणि हा एक मध्ये जर का 2 रेषा जर मारल्या, तर आता एकूण पार्ट किती झालेले तर बघा, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल 1 2 3 4 8 पैकी 4 पार्ट रंगवलेले आहेत. ओके, किती पैकी 8 पैकी, म्हणजे त्याला 4/8 या दिलेल्या आकृतीला आपण अपूर्णांकामध्ये 4/8 ही संख्या त्या ठिकाणी दर्शवू शकते. त्यानंतर जर का मी पुन्हा एक पार्ट रंगवला, ओके, हा जर पार्ट रंगवला तर काय राहील बेटा, आता 1 2 3 4 5 8 पार्ट पैकी 5 पार्ट रंगवलेले आहेत, म्हणजे 5/8. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला अपूर्णांक हे आकृतीवरून संख्यामध्ये कशा प्रकारे दर्शवतात. आणि ऍक्च्युली अपूर्णांक हे होल नंबर ही छेदामध्ये असतात, कारण की आपण एकूण नंबर पैकी आपल्याला थोडक्यात तुम्हाला पर्सेंटेज, ओके, कसे मिळतात, गुण कसे मिळतात, 100 मार्क पैकी. मग 100 ते कुठे असतात रे बेटा, छेदात असतात. तुम्ही नेहमी जर बघित असाल की अपूर्णांक हे तुम्हाला ज्यावेळेस माहिती नव्हती त्यावेळेसही तुम्हाला अपूर्णांकामध्ये बरेचसे उदाहरणं पाहायला मिळाले. जसे की तुम्हाला तुमचे शिक्षक, ओके, ज्या वेळेस तुम्हाला 20 मार्काची परीक्षा होती आणि 20 मार्कामध्ये तुम्हाला काय केलं जाते, 20 पैकी जे काही मार्क्स पडतील ते 10 असेल 15 असतील अशा पद्धतीने जात होतं, आम्हाला देत होते म्हणून म्हणतो. आता हा 20 पैकी 10 पडलेत, म्हणजेच 20 हे पूर्ण पार्ट आहे, त्यापैकी 10 मार्क्स पडलेत, म्हणजेच 20 हे नेहमी छेदात, म्हणजेच हे पूर्ण होल संख्या. होल संख्या काय असते, पूर्ण संख्या कशी असते, एकूण पार्ट जे असतात ते सर्व छेदामध्ये असतात, त्यापैकी जी काय असेल ते अंशामध्ये असतात. ओके, आता जर तुम्हाला अपूर्णांक म्हणजे काय जर हे आकृतीवरून जर काय समजलं असेल तर तुम्ही थोडक्यात या ठिकाणी समच्छेद अपूर्णांक काय असतं ते एकदा समजून घ्या. म्हणजे तुम्हाला समच्छेद आणि भिन्नछेद अपूर्णांक, आता अपूर्णांक ही संख्या अंशामध्ये व छेदामध्ये असते हे तर तुम्हाला सर्वांना माहितच आहे. ओके, मग आता समच्छेद अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांक म्हणजेच दिलेल्या अपूर्णांकातील संख्याचा छेद समान असल्यास त्या सर्व अपूर्णांकास समच्छेद अपूर्णांक असे म्हणतात. बघा या ठिकाणी आता समच्छेद अपूर्णांक ची व्याख्या काय सांगता येईल की दिलेल्या अपूर्णांकातील ज्या संख्या असतात त्या दिलेल्या अपूर्णांकातील संख्यांचा जो छेद असतो तो कसा असतो, सारखा असतो. आता या ठिकाणी उदाहरण घेतल्यावर तुम्हाला समजेल. उदाहरणार्थ 3/5, 13/5, 5/5, 8/5, 7/5. ओके,
आता सर्व दिलेल्या ज्या काही अपूर्णांक संख्या आहेत त्यांचा छेद जर बघितला तर आपण 5 5 5 आणि 5 म्हणजेच कसा आहे, सारखा आहे. म्हणून या दिलेल्या सर्व संख्या समछेद अपूर्णांकामध्ये आहेत हे तुम्हाला सांगता येतील. ओके. आणि समछेद अपूर्णांकामध्ये ज्यावेळेस संख्या असतात किंवा सम अंशामध्ये जर काय सारखेच अंशामध्ये ज्यावेळेस अपूर्णांक संख्या असतात त्यावेळेस तुम्हाला त्यांची तुलना करायला लहान अपूर्णांक आणि मोठा अपूर्णांक कोणता या ठिकाणी खूप उपयोगी पडतात त्या संख्या, कारण की त्याची तुलना करायला त्याच्या नियमानुसार खूप खूप सोपे आहेत. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेस छेद हा समान असेल, ओके, बोर्डवर लिहून देतो मी त्याचा नियम, समान अपूर्णांकामध्ये समान छेद अपूर्णांक असल्यास समान छेद अपूर्णांक असल्यास दिलेल्या एकूण संख्यापैकी ज्या संख्येचा अंश मोठा असेल त्या संख्येस मोठी अपूर्णांक संख्या म्हणावी. ओके. बघा त्या ठिकाणी एक छोटासा नियम आहे, तो जर तुमच्या लक्षात राहिला आणि तो तुम्ही पाठांतर केला तर अपूर्णांकांची तुलना करते वेळेस ज्यावेळेस तुम्ही त्यांची तुलना करतात, आता बऱ्याचशा वेळा तुम्हाला प्रश्न अपूर्णांकाच्या तुलनेवर काय दिला जातो की दिलेल्या अपूर्णांकापैकी सर्वात लहान किंवा सर्वात मोठा अपूर्णांक ओळखा, असाच प्रश्न दिला असतो. त्यासाठी तुम्हाला जर समछेद अपूर्णांक असेल, दिलेले अपूर्णांक हे समछेद असतील तर तुम्ही डायरेक्टली या नियमानुसार दिलेले अपूर्णांक समछेद असल्यामुळे सरांनी सांगितलं की अपूर्णांकामध्ये एकूण संख्यापैकी म्हणजे या सर्व संख्येपैकी ज्या संख्येचा अंश मोठा आहे, अंश माहित आहे आता सर्वांना, हे अंश असतात, ज्या संख्येचा अंश मोठा आहे ती संख्या सर्वात मोठी असते. ओके. म्हणजेच या ठिकाणी 13/5 ही संख्या सर्वात मोठी आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी पुन्हा त्यांचा भागाकार करा किंवा हे म्हणणार नाही, कारण की मला परफेक्ट माहिती आहे, तुम्हाला सुद्धा परफेक्ट त्याबद्दल माहिती झाली पाहिजे की ज्या संख्येचा अंश मोठा असतो असा जर काय समछेद अपूर्णांकांचा ग्रुप असेल तर त्या ग्रुप मधील सर्वात मोठा अपूर्णांक हा मोठा अंशाची संख्या असेल तो असतो. ओके. चला मग समछेद अपूर्णांक सर्वांच्या लक्षात राहील. ओके. समछेद अपूर्णांकामध्ये सर्वात महत्वाचं दिलेल्या अपूर्णांकातील संख्यांचा छेद समान असल्यास सर्व अपूर्णांकास समछेद अपूर्णांक म्हणतात. उदाहरणार्थ 3/5, 13/5, 5/5, 8/5, 7/5. ओके. त्यानंतर या ठिकाणी पहा समान त्यावर आधारित नियम त्यांची तुलना करण्यासाठी, थोडक्यात समछेद अपूर्णांकाची तुलना करण्यासाठी तुम्हाला समान छेद अपूर्णांक असल्यास दिलेल्या अपूर्णांक संख्यापैकी ज्या संख्यांचा अंश मोठा असेल, लक्षात ठेवा बरेचसे विद्यार्थी अंश मोठा असेल त्या संख्येस मोठा अपूर्णांक म्हणतात. आता याला लक्षात कसं ठेवायचं यासाठी छोटी स्टेप देतो. आता लहान कसा ठरवायचा आणि मोठा कसा ठरवायचा लक्षात ठेवा. समान काय आहे? छेद आहे. म्हणजे छेद हा लहान आणि मोठा असणार आहे का? नाही, कारण की तो ऑलरेडी सांगितलाय की समान आहे, सारखा आहे. मग राहिलेली गोष्ट कोणती? अपूर्णांकामध्ये दोन महत्वाच्या गोष्टी आहेत, एक छेद आणि एक अंश. छेद आणि अंश. आता छेद जर काय समानच असेल तर राहिलेली गोष्ट ही आहे अपूर्णांक. ओके. मग जो अपूर्णांक मोठा ती अपूर्णांक संख्या मोठी. विषय त्या ठिकाणी तुम्ही क्लोज करायचा. ओके. समजले ना सर्वांना? ठीक आहे. मग आता लहान सांगायची आवश्यकता आहे का? कोणता अपूर्णांक लहान असेल त्यापैकी? नाही, कारण की
तुम्हाला जर काय जो अपूर्णांक संख्यामध्ये अंश मोठा असेल, ही जर मोठी असेल तर जो अंश लहान असेल ती लहान असणार. ओके चल आता या ठिकाणी पुढील भिन्न छेद अपूर्णांक. ओके हा पॉइंट पाहण्या अगोदर आपण काय करूया, यामध्ये एक पॉइंट ऍड करूया की सम अंश असणारे अपूर्णांक. ओके त्याची तुलना एकदा करून घेऊया म्हणजे तुम्हाला त्यानंतर भिन्न समजून जाईल. ओके आता या ठिकाणी समछेद अपूर्णांक जर काय तुम्हाला सर्वांना आता या ठिकाणी आपल्याला समान अंश असणारे. ओके बघा आता समान अंश असणारे अपूर्णांकाला थोडक्यात काय म्हणता येईल या ठिकाणी आपल्याला की ज्या अपूर्णांकाचा समान अंश असेल त्या अपूर्णांकास समअंश किंवा समान अंश अपूर्णांक असे म्हणतात. आता या ठिकाणी त्यांच्या नावामध्ये त्यांची व्याख्या आहे. ओके म्हणजेच समान अंश. आता या ठिकाणी अपूर्णांकामध्ये अंश व छेद हे खूप महत्वाचे आहे, ते तुम्हालाही कळत आहेत आणि मला आता समजलेले तर अगोदरच आहेत. बघा या ठिकाणी समान अंश असणारे उदाहरण तुम्हाला मनाने कितीही सांगता येतील, परंतु आपण महत्वाचे 4 एक्झाम्पल घेऊया. कोणतेही उदाहरण पहा या ठिकाणी. फक्त त्या ठिकाणी अट काय आहे आपली की त्याचा अंश कसा असला पाहिजे, सारखा असला पाहिजे. 5/7, 5/3, 5/9, 5/12, 5/20. ओके आता हे जे दिलेले अपूर्णांक आहेत या अपूर्णांकाला तुम्ही त्यांचा अंश जर ऑब्झर्व केला तर 5, 5, 5, 5 आणि 5, तर त्याचा अंश कसा आहे, सर्वांचा सारखा आहे. म्हणून या सर्व अपूर्णांकांना किंवा या अपूर्णांकाच्या या पूर्ण ग्रुपला काय म्हटलं जातं, समान अंश असणारे अपूर्णांक. ओके मग यांची तुलना करायची असेल तर आता यापैकी लहान कोणता आणि मोठा कोणता हे जर आपल्याला ठरवायचं असेल तर काय सांगता येईल की थोडक्यात म्हणता येईल की ज्या अपूर्णांकाचा आता आपण या अगोदर जे पाहिलं होतं तो छेद समान होता. ओके म्हणून लहान मोठापणा कशामध्ये शोधायचा होता आपल्याला, अंशामध्ये. आता अंश समान आहे मग लहानपणा आणि मोठापणा कशामध्ये शोधायचा आपल्याला, छेदामध्ये. ओके ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असेल तो अपूर्णांक सर्वात मोठा अपूर्णांक असतो. बघा फक्त अट काय आहे, त्याचा अंश कसा असला पाहिजे, समान असला पाहिजे. अट लक्षात ठेवा. मी हे जे नियम सांगत आहे हे नियम प्रत्येक अटीमध्ये बसतात. ज्या वेळेस आपण ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा कधी म्हणू शकतो, ज्या वेळेस त्यांचा छेद समान असेल त्यावेळेस. आता या ठिकाणी समान अंश ज्या वेळेस त्यांचा अंश सारखा आहे त्याच वेळेस त्यांचा छेद जर लहान असेल तरच तो अपूर्णांक मोठा आहे असं म्हणायचं आपल्याला. ओके चला तर मग आता या ठिकाणी पहा दिलेले वरील उदाहरण तुमच्या डोळ्यासमोरच आहे. ओके म्हणजेच या उदाहरणापैकीच लहान अपूर्णांक कोणता आणि मोठा अपूर्णांक कोणता आपण या ठिकाणी फाइंड करू शकतो. ओके आता सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला फाइंड करायचा आहे. आपल्याला नियम सांगितलेला आहे की छेद हा कसा असावा, लहान असावा आणि त्याचा अंश समान असावा. अंश तर एक क्लिअर झाला आहे, सर्वांचे समान आहेत. ओके आता छेद सर्वात लहान कोणाचा आहे, 3
या अपूर्णांकाचा 5/3 म्हणजेच सर्वात मोठा अपूर्णांक वरीलपैकी 5/3 आहे. तर लहान काय असेल रे बेटा? सर्वात लहान जो मोठा छेद आहे तो. ओके, म्हणजे त्या ठिकाणी सर्वात लहान अपूर्णांक 5/20 आहे. आता तुम्ही म्हणता सर तुमचं कशावरून आम्ही मान्य करायचं की तुम्ही जे सांगताय तेच बरोबर आहे. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला काहीतरी व्हेरीफाय द्या की तुम्ही ते पडताळा पाडून द्या की तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे. तुमचा म्हणण्याचा विचारण्याचा अधिकार आहे, तुम्ही विचारू शकता. तुम्ही जरी आता ऑनलाईन विचारत नसाल तरी मी तुमच्या मनातील प्रश्न समजून घेऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी हाच अपूर्णांक मोठा आहे आणि हाच अपूर्णांक लहान आहे हे याचं एक त्याचा पडताळा देतो. ओके, बघा आता या ठिकाणी ज्या वेळेस तुम्हाला हे नियम दोन्ही आणि हे जे गुणधर्म आहेत ते राहू द्या, परंतु ज्या वेळेस तुम्ही दोन अपूर्णांकाची तुलना करता त्यावेळेस तुम्हाला ते भागाकार स्वरूपामध्ये आहेत एवढं तर माहिती. ओके, 5/3 हे कोणत्या स्वरूपात आहे? भागाकार स्वरूपात आहे. प्रत्येक अपूर्णांक संख्या ही भागाकार स्वरूपामध्येच असते. ओके, मग या ठिकाणी जर आपण 3 ने जर का 5 ला जर का भाग दिला, ओके, ठरवलंच द्यायचं, तर काय होईल बेटा? बघा बरं या ठिकाणी 3 1 3. आता 1 चा भाग पूर्ण बसतो, परंतु उरतात किती? 2. 3 2 6 होतात का? नाही, मोठी संख्या व्हायली त्यापेक्षा, म्हणून बाकी 2 राहतात. मग आपण या ठिकाणी दशांश देऊन या ठिकाणी 0 घेऊ शकतो. आता या ठिकाणी बघा 3 1 3 3 7 21 ती 7 होतात, मग परंतु 21 मोठे होत आहेत म्हणून 3 सख 18 घेऊ. पुन्हा 2 राहतात, पुन्हा 0, पुन्हा 18, पुन्हा 0, म्हणजे 1.666. अशा पद्धतीने त्याची आता काय होणार? आवृत्ती वाढतच राहणार आहे. मग या ठिकाणी या दिलेल्या अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये किती उत्तर आलेलं रे बेटा? 1.666. एवढी या संख्येची आणि या संख्येची किंमत सारखी आहे. ओके, परंतु तुम्हाला ही लवकर समजते, ही लवकर समजणार नाही त्याची तुलना करताना. ओके, म्हणजे हा 1 रुपया 66 पैसे आहे एवढं तर समजतंय. ओके, चला आता दिलेला अपूर्णांक हा पहा 5/20. ओके, आता 20 ने 5 ला भाग जातो का? नाही जात, कारण की 5 कशी आहे? लहान संख्या आहे. लहान संख्या आहे म्हणून आपण 0 देऊन या ठिकाणी 0 घेऊ शकतो, परंतु 0च्या समोर एक दशांश चिन्ह द्यावं लागतं. म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल की 20 ने ज्यावेळेस 5 ला भाग द्यायचा त्यावेळेस दशांश हा 0 दशांश आहे, या ठिकाणी 1 दशांश आहे, म्हणजे 1 हा 0 पेक्षा कसा आहे? मोठा आहे. म्हणून ही संख्या या संख्येपेक्षा मोठी आहे. समजतंय? पडताळा व्यवस्थित समजला तुम्हाला? जर तुम्हाला जर पडताळा समजला असेल तर हे दोन्ही नियम आणि या अगोदरचाही नियम परफेक्ट आहे, 100% बरोबर आहे, यात काही शंका नाही. तुम्ही ते पाठांतर करून लहान व मोठी संख्येची तुलना करते वेळेस त्याचा उपयोग नक्कीच करायचा. ओके, आता पुढील त्यांची भिन्न छेद अपूर्णांक काय असतात ते पाहू.